नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 5 आम्ल, आम्लारी व क्षार। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये बऱ्याचशा कृती आहेत, परंतु आपली सत्र 1 ची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत ते बहुपर्यायी प्रश्न आहेत। त्याच्यामुळे ह्या ज्या काय कृती आहेत, ह्या ज्या कृती आहेत ह्या कृती तुम्हाला शाळा सुरू झाल्यानंतर किंवा सध्या मी तुम्हाला या ठिकाणी एक तोंडी स्वरूपामध्ये त्याची माहिती मी या ठिकाणी देतोय। जेवढे काय प्रयोग आहेत ते प्रयोग शिकवत असताना जे आवश्यक प्रयोग आहेत ते आवश्यक प्रयोग मी तुम्हाला या ठिकाणी नंतर काही छोटे छोटे प्रयोग असतील ते नंतर तुम्हाला मी दाखवेन। लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे। काल आपण काही अभिक्रिया पाहिल्या होत्या, त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे, चौथा जो घटक आहे तो घटक आहे अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारीची अभिक्रिया। अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारीची अभिक्रिया काय म्हटलं पहा, अधातूंच्या ऑक्साईड बरोबर अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारीची अभिक्रिया होऊन क्षार व पाणी ही संयुगे तयार होतात, त्यामुळे अधातूंची ऑक्साईड आम्लधर्मी आहेत असे म्हणतात। कधीकधी काय होतं, कधीकधी अधातूंची ऑक्साईड ही आम्लाचीच उदाहरणे आहेत असेही म्हणतात। इथं त्याने म्हटलंय पहा, खालील अभिक्रिया पूर्ण करा। जसं 3 मध्ये होती की आकडा 3 मध्ये अभिक्रिया पूर्ण करा, त्याची उत्तर मी तुम्हाला सांगितली होती। इथं म्हटलेलं आहे खालील अभिक्रिया पूर्ण करा। आता इथे काय म्हटलंय त्याने, अधातूचे ऑक्साईड, काय म्हटलंय त्याने, अधातूचे ऑक्साईड अधिक आम्लारी निर्देश करणारा बाण क्षार व पाणी। पुढे काय म्हटलंय, क्षार अधिक पाणी। मग त्यांनी काय केलेलं, इथं अधातूचे ऑक्साईड घेतलेलं आहे कार्बन डायऑक्साईड। काय घेतलेलं आहे, कार्बन डायऑक्साईड दिसेल पहा CO2 अधिक आम्लारी, काय आम्लारी घेतलंय NaOH। मग हा 2 कुठून आला, तर हे रासायनिक समीकरण काय केलेलं आहे, संतुलित केलेलं आहे म्हणून 2 तिथं आलेला आहे, त्याचा सहगुणक आहे। क्षार काय तयार झाला, Na2CO3 प्लस H2O बरोबर। आता इथं खाली काय म्हटलं, आता खाली काय लक्षात घ्या, KOH K2CO3 इथं पुढे म्हटलंय। मग ओळखा बरं काय असेल इथे, काय येईल इथे H2CO3, काय येईल H2CO3, काय लिहायचं H2CO3 प्लस 2 KOH, इथं आहे तसं पुढचं K2CO3 प्लस H2O। याच्या खाली अधातूचे ऑक्साईड सल्फर SO3, काय म्हटलं इथे SO3 प्लस काय येईल 2 NaOH, 2 का आलं त्याचा सहगुणक आहे, समीकरण संतुलित केलं। मी डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी काय करतोय, उत्तर सांगत आहे 2 NaOH। पुढे काय आलं Na2SO4 प्लस H2O। आता इथं म्हटलंय खाली पहा, झिंक ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम झिंकेट Na2ZnO2 व पाणी तयार होते। तसेच ॲल्युमिनियम ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम ॲल्युमिनेट व पाणी तयार होते। काय तयार होतं, सोडियम ॲल्युमिनेट व पाणी तयार होते। इथं खाली म्हटलंय पहा, जरा डोके चालवा, हा घटक पाठ्यक्रमातनं वगळण्यात आलेला आहे। तुम्हाला मी सांगितलंय की प्रकरण सुरू असताना ते आपण काय करणार आहोत, त्यातील जो काय पाठ्यक्रम वगळण्यात आलेला आहे तो मी तुम्हाला प्रकरण सुरू असतानाच सांगेल। लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, आपण या ठिकाणी नंतर एक पेन कट करूया। 5वा आकडा काय म्हटलंय पहा, धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लाची अभिक्रिया। धातूंच्या
कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लाची अभिक्रिया. काय म्हटले, कृती सांगितली त्यांनी. एका परीक्षा नळीमध्ये खाण्याचा सोडा घ्या. काय घ्यायचं आहे परीक्षा नळीमध्ये? खाण्याचा सोडा. आता आपण ही कृती आपण तोंडीच पाहतो पहा विद्यार्थी मित्रांनो. त्यात लिंबाचा रस टाकून लगेच परीक्षा नळीला रबरी बुचात बसवलेली वाकडी काचनळी बसून तिचे दुसरे टोक परीक्षा नळीत घेतलेल्या चुन्याच्या निवडीत बुडवा. दोन्ही परीक्षा नळ्यामधील निरीक्षणाची नोंद करा. आता इथे निरीक्षण आपल्याला नोंदवता येत नाही. ज्यावेळेस शाळा सुरू असेल त्यावेळेस आपल्याला हे करता आलं असतं, परंतु तोंडी थोडीशी माहिती आहे का. पुढे काय म्हटलं आहे, हीच कृती धुण्याचा सोडा असेल, व्हिनेगार असेल, HCl असेल योग्य वापराने पुन्हा करा. काय दिसते तर बघूया आपण पान नंबरवरती, पान नंबर 68वरती आपण पाहूया काय आपल्याला दिसणार आहे त्या ठिकाणी. त्या कृतीमध्ये काय म्हटलं पहा, या कृतीमध्ये फसफसण्याच्या स्वरूपात निर्माण होणारा वायू चुन्याच्या निवळीच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा ती चुन्याची निवळ ते दुधाळ झालेली दिसते, दुधी रंगाची दिसते. ही कार्बन डायऑक्साईड या वायूची रासायनिक परीक्षा आहे. म्हणजेच काय, चुन्याची निवळी दुधी होते, दुधाळ रंगाची होते. यावरून आपल्याला काय समजतंय की त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू तयार झालेला आहे. इथं म्हटलंय धातूच्या कार्बोनेट आणि बायकार्बोनेट क्षारांवरील आम्लाच्या अभिक्रियेने हा वायू तयार होतो. व चुन्याच्या चुन्याच्या निवळीचं काय रासायनिक सूत्र, Ca कंसामध्ये OH कंसाच्या बाहेर 2 मग CaOH2 बरोबर त्याची अभिक्रिया होऊन CaCO3 हा साका तयार होतो. साका म्हणजे एक प्रकारचं त्या ठिकाणी जे प्रॉडक्ट आहे ते मटेरियल त्या ठिकाणी काय होतं, त्याला साका असं म्हटलेलं आहे. साका तयार होतो. यामुळे हा वायू कार्बन डायऑक्साईड वायू असल्याचे समजते, म्हणजे CO2. इथं अभिक्रिया दिलेली आहे CaOH2 + CO2 दोघांमध्ये अभिक्रिया झाली. काय तयार झालं, CaCO3 + H2. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. रासायनिक अभिक्रिया फक्त लक्षात ठेवा. एक मार्काला तुम्हाला विचारू शकतील त्या ठिकाणी ही अभिक्रिया जी आहे त्या ठिकाणी टिंब किंवा तुम्हाला त्या ठिकाणी एखादा अभिक्रियाकारक विचारलं जाईल किंवा एखादं उत्पादित त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे क्षार, सॉल्ट्स. काय म्हटलेलं आहे, सॉल्ट्स, क्षार. आता क्षारांचे प्रकार इथे दाखवलेत, आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन क्षार. आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन क्षार. इथं पण विद्यार्थी मित्रांनो कृती आलेली आहे पहा. मी कृती तुम्हाला या ठिकाणी सांगेल, लक्षपूर्वक ऐकायचं पहा. काय म्हटलंय तिथे, सोडियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड व सोडियम बायकार्बोनेट ह्या क्षारांच्या राशीपासून त्यांची 10 मिली जलीय द्रावण तयार करा. यांचे द्रावण तयार करायचं कशापासून, सोडियम क्लोराईड घ्यायचं, अमोनियम क्लोराईड घ्यायचं, सोडियम बायकार्बोनेट घ्यायचं आणि यांच्यापासून किती द्रावण तयार करायचं आहे, 10 मिली. सामुदर्शक पट्टिकेच्या साहाय्याने तिन्ही द्रावणांचा सामू मोजा. आपण सामुदर्शक पट्टी पाहिली की नाही आपण, त्याच्या साहाय्याने काय करायचं आहे, या द्रावणाचं काय करायचं आहे, pH मोजायचं आहे, सामू मोजायचं आहे. तिन्हींचे सामू समान आढळले का, सामूच्या मूल्यावरून ह्या क्षारांचे वर्गीकरण करा असं सांगितलंय. पुढे म्हटलंय आम्ल व आम्लारी यांच्यातील अभिक्रियेने काय तयार होतं, क्षार तयार होतात. हे आपण पाहिलं उदासीनीकरण अभिक्रियेमध्ये. ह्या अभिक्रियेला जरी उदासीनीकरण अभिक्रिया असे म्हटले जाते तरी निष्पन्न होणारे क्षार नेहमीच उदासीन नसतात. महत्त्वाचं वाक्य आहे, निष्पन्न होणारे जे क्षार आहेत ते नेहमीच उदासीन नसतात. आता इथं पुढे काय म्हटलं पहा, तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी ह्यांच्या उदासीनीकरणाने उदासीन क्षार तयार होतो. आम्लधर्मी क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू 7 असतो. तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी ह्यांच्या उदासीनीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतो. आम्लारीधर्मी क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू
7पेक्षा कमी असतो. बरोबर. आम्लारीधर्मी क्षारांच्या जलीय द्रावणाचा समूह 7पेक्षा कमी असतो. या उलट सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने आम्लारीधर्मी क्षार तयार होतो. अशा क्षारांच्या जलीय द्रावणाचा समूह 7पेक्षा जास्त असतो. लक्षात आलं. पुढे म्हटले पहा. काय म्हटले पुढे पहा. जरा डोके चालवा. हे परीक्षेला आहे. परीक्षेला आहे म्हणजे अभ्यासक्रमामध्ये आहे. पुढील क्षारांचे वर्गीकरण आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन क्षार ह्या प्रकारामध्ये करा. सोडियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, अमोनियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम ॲसिटेट, सोडियम क्लोराईड. आणि काय म्हटले खालील तक्त्यामधील अभिक्रिया पूर्ण करायचे उत्तर मी तुम्हाला सांगेल. पहा इथं दुसरी जी इथं पहिली जी अभिक्रिया आहे या ठिकाणी दिलेली आहे. दुसऱ्या अभिक्रियेमध्ये काय येईल पहा. Na2CO3 अधिक इथं टिंब म्हटलंय ना. मग काय येईल ओळखा बरं. तर या ठिकाणी काय लिहायचं H2SO4. काय लिहायचं H2SO4. मग विद्यार्थी मित्रांनो कसं ओळखायचं ते समोरचं लक्षात घेऊन ते तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. H2SO4 या ठिकाणी लिहायचं. त्याच्यानंतर आहे पुढची अभिक्रिया CaCO3 प्लस ट्वाईस HNO3. मग धातूंचा क्षार आणि कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसला पाहिजे. मग काय लिहिते Ca कंसामध्ये NO3 कंस पूर्ण 2. म्हणजे कसं लिहिता येईल पहा. आता इथे पहा अशा पद्धत लिहिता येईल. माझ्याकडे पेन घेतो. कसं लिहिता येईल इथे आपल्याला Ca त्याच्यानंतर कंसामध्ये NO3 कंसामध्ये काय लिहायचं NO3 त्याच्या खाली 3 लिहायचं कंस पूर्ण आणि कंसाच्या बाहेर किती लिहायचं 2 लिहायचं. म्हणजे काय आलं Ca कंसामध्ये NO3 कंस पूर्ण आणि त्याला टॉईस असं म्हणायचं. लक्षात आलं. ठीक आहे. प्लस काय आणखी या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड तयार होतं. प्लस H2O पाणी तयार होतं. इथं खाली इथं काय लिहिता येईल K2SO4 प्लस CO2 प्लस H2O. आता खाली काय म्हटलं पहा. धातूचा कार्बोनेट क्षार प्लस विरल HCl वरच्यासारखंच आहे. धातूचा अन्य क्षार प्लस कार्बन डायऑक्साईड. इथं दाखवलेलं समीकरण पूर्ण केलेलं आहे. हे पूर्ण करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथं काय येईल विद्यार्थी मित्रांनो. इथं लिहायचं ही मोकळी जागा. इथं लिहायचं KNO3 इथं येईल काय येईल CO2 प्लस H2O कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी. तशीच ही खालची जी अभिक्रिया आहे थोडीशी मोठी आहे. काय येईल तिथे व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोंदवा. काय येईल इथे CH3COOH CH3COO 2दा O आणि H. इथं काय येईल अधिक चिन्हाच्या पुढे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा CO2 अधिक H2O. लक्षात आलं. हा तक्ता पूर्ण करायचा वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो 17/1ची परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे. ती परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावरती आधारित असेल. लक्षात आलं. त्याचं नंतर सविस्तर वर्णन तुम्हाला वर्ग शिक्षक सांगतील. लक्षात आलं. ठीक आहे. आपण पान नंबर 69 वरती आलेलो आहे. पहा काय म्हटलं पहा. पान नंबर 69 वरती वेगळा घटक आहे स्फटिक जल. काय म्हटलेलं आहे स्फटिक जल. आता त्याने पुन्हा एकदा इथं कृती आलेली आहे 2 परीक्षा नळ्यामध्ये. आता तुम्हाला विद्यार्थ्यांना मी सांगितलं की काही याच्यातल्या ज्या कृती आहेत त्या कृती मी तुम्हाला नंतर दाखवेल. छोटा आपला अभ्यासक्रम संपला की नाही तुम्हाला त्या कृती मी दाखवेल. आता ही समजा ही कृती आपण करू शकतो प्रयोगशाळेमध्ये ते आपल्याला दाखवता येतील. काय म्हटलं पहा
2 परीक्षा नळ्यामध्ये मोरचुदाचे थोडे थोडे खडे घ्या. आता विद्यार्थी मित्र तुम्ही मोरचूदच पाहिलं नाही आहे. खामका सर मोरचूद द्या थोडंसं. एक थोडंसं मोरचूद मी या ठिकाणी मागून घेतो आहे. काय म्हटलं आहे? 2 परीक्षा नळ्यामध्ये मोरचुदाचे थोडे खडे घ्या. परीक्षा नळीत द्या. हे पहा विद्यार्थी मित्र माझ्याकडे हे मोरचूद आहे. पहा प्रयोगशाळेमध्ये हे जे मोरचूद आहे या बाटलीमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? 2 परीक्षा नळीमध्ये. आता परीक्षा नळीमध्ये घेण्यापेक्षा मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवेल. परीक्षा नळीमध्ये दाखवेल. समजा इथे घेतला आपण हे, इथं याच्यामध्ये टाकतोय. पहा चंचू पात्रामध्ये जसं बारीक मीठ असतं की नाही त्या पद्धतीने हे निळ्या रंगाचं हे मोरचूद आहे. काय आहे? हे मोरचूद तुम्हाला दिसेल निळ्या रंगाचं. पहा इथे निळ्या रंगाची पावडर आहे. इथं तुम्हाला दिसतंय. पहा हे काय आहे? प्रयोगशाळेमध्ये मोरचूद. काय म्हटलं त्याने? 2 परीक्षा नळ्यामध्ये मोरचुदाचे थोडे थोडे खडे घ्या. एका परीक्षा नळीत पाणी ओतून ती हलवा. काय दिसले? पाणी टाका त्याच्यामध्ये. काय केलं याच्यामध्ये? आता ही परीक्षा नळी चंचू पात्र घेतलं, याच्यामध्ये मोरचूद घेतलंय आणि त्यांनी काय सांगितलं आपल्याला? याच्यामध्ये पाणी होता. त्याच्यामध्ये पाणी ओतलं. पहा विद्यार्थी मित्रांनो, पाणी ओतल्यानंतर काय झालं? हे द्रावण कसं झालं? निळ्या रंगाचं झालं. बरोबर? द्रावण कसं झालं? निळ्या रंगाचं झालं. एका परीक्षा नळीत पाणी ओतून ती हलवा. काय दिसते? आता ह्या परीक्षा नळीऐवजी आपण काय केलेलं आहे? चंचू पात्र घेतलं. या चंचू पात्रामध्ये मोरचूद टाकलेलं आहे. ते पाण्याच्या साहाय्याने हलवून निळ्या रंगाचं द्रावण तयार झालं. त्यांनी काय म्हटलं पुढे? दुसरी परीक्षा नळी बर्नरवर तापवा. म्हणजे दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये ती काय करायची? दुसरी परीक्षा नळी बर्नरवर तापवायची. काय दिसले? मोरचुदाच्या रंगात काय फरक पडला? परीक्षा नळीच्या वरच्या बाजूला काय दिसले? तर पुढे आपण ते पाहणार आहोत. लक्षात आलं? काय म्हटलं पुढे? पहा इथं कृतीमध्ये दाखवलं आहे. हे मोरचुदाचं उष्णता दिल्यास हे निळ्या रंगाचं मोरचूद, याला जर आपण उष्णता दिली त्या मोरचुदाला, निळ्या रंगाचं आहे की नाही? मीठ कसं दिसतं आपलं, तसं ते निळ्या रंगाचं मोरचूद असतं. त्याला उष्णता दिल्यानंतर ते मोरचूद पांढऱ्या रंगाचं पडतं. रंग काय होतं त्याचा उडून जातो आणि कोणत्या रंगाचं होतं? पांढऱ्या. इथं म्हटलंय तापवल्यामुळे मोरचुदाची स्फटिकी संरचना मोडून रंगहीन चूर्ण बनते. जसं आपण मीठ हातामध्ये घेतलं बारीक तर काय होतं? हात ओलसर होतात ना, ते स्फटिक जेल आहे. हे सुद्धा मी आता हातामध्ये घेतलं तर हे हात थोडेसे ओले झालेत. पहा हे इथं म्हटलंय ना, तापवल्यामुळे मोरचुदाची स्फटिकी संरचना मोडून रंगहीन चूर्ण बनते. ते चूर्ण कसं बनतं? रंगहीन, त्याचा रंग निघून जातो. हे होताना पाणी बाहेर पडते. हे पाणी मोरचुदाच्या स्फटिकी संरचनाचा भाग असतो. त्याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे. याला स्फटिक जल म्हणतात. मीठ जर आपण हातामध्ये घेतलं आणि हे हातामध्ये घेतलं, मूठ झाकली, मीठ खाली टाकलं, आपल्या हातावरती पाणी लागतं. बरोबर? त्याच्यामध्ये स्फटिक जलाचा तो भाग आहे. यालाच काय म्हणतात? स्फटिक जल म्हणतात. पांढऱ्या चूर्णात पाणी ओतल्यावर पहिल्या परीक्षा नळीतील द्रावणाच्या रंगाचे द्रावण बनले. यावरून काय लक्षात येतं? की तापवल्यामुळे मोरचुदाच्या स्फटिकामध्ये कोणताही रासायनिक बदल झालेला नाही. मोरचूद तापवल्यावर पाणी बाहेर पडणे, स्फटिक संरचना मोडणे, निळा रंग जाणे हे काय आहेत? भौतिक बदल आहेत. काय आहेत हे? भौतिक बदल आहेत. इथं हे चौकटी कंस दिले की नाही, ही चौकटी कंस ही माहिती पाठ्यक्रमातून वगळण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे कृती दिलेली आहे. म्हटलंय करून पहा. इथं म्हटलंय बाष्पन पात्र घ्या, बर्नर घ्या, तिवई घ्या, तारेची जाळी घ्या. आता ह्या प्रयोगशाळेमध्ये साहित्य आहे. बरोबर? रसायन सांगितले तुरटी. काय रसायन घ्यायचं आहे? तुरटी.